प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा तुमचं आपलावजमध्ये स्वागत आहे। आपण पाहत आहोत देशाचे निकाल समोर येत आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्राचे निकाल देखील समोर येत आहेत। मोठी चुरस जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेतरी भाजपची इंडिया अलायन्स जी आहे ती पिछाडीवर फेकलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 20च्या आत जे आहे ते इंडिया अलायन्सचे सीटा येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीने कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुसंडी मारलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। यावर संपूर्ण जो निकाल आजचा जो सुरू आहे देश पातळीवरचा असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातला असेल, यावर बातचीत करण्यासाठी आपलावाचे मुख्य संपादक तथा राजकीय विश्लेषक अतुल परदेशी सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत जर आपण पाहिलं तर जे एक्झिट पोल जो सांगण्यात आला होता कुठेतरी त्याच्या विरुद्ध निकाल लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। जो 400 पारचा 300 पार 350 पारचा नारा दिला होता ते कुठेतरी उलट चित्र दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमकं तुमचं, आपण आता पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघ त्यावर बोलणारच आहे, पण याआधी आपण देशाच्या निकालाकडे येऊ। काय वाटतं एकंदरीत वातावरण जे सीटा आहेत देशातील त्यामध्ये कुठेतरी भाजपला टफ फाईट देताना जे आहे ते इंडिया अलायन्स दिसते, नेमकं तुमचं काय स्पष्ट मत आहे? बरोबर आहे। खरं तर आपण ही निवडणूक जर पाहिली तर देशामध्ये असणाऱ्या मतदारांमध्ये सत्ताधारी असणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि NDA यांच्या विरोधामध्ये स्पष्टपणे त्या ठिकाणी आपल्याला रोष दिसत होता। खरं तर अनेक अशी माध्यमं होती जे हे स्पष्टपणे सांगायला तयार नव्हते की वातावरण हे नरेंद्र मोदी, वातावरण हे भारतीय जनता पार्टी, वातावरण हे NDA यांच्या विरोधात आहे। आपण जर अगदी जे काही आपले मतदान 1 जून रोजी झाले त्यानंतर जर का आपण त्याचे एक्झिट पोल पाहिले असतील तर जवळपास सगळ्याच माध्यमांनी जे एक्झिट पोल दिले त्या एक्झिट पोलमध्ये कुठेतरी NDA अर्थात नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी 350+, काहींनी तर कळस केला 400+ हे त्यांनी दाखवलं। पण तू पाहिलं असेल की वारंवार ज्यावेळेस आपण चर्चा करत होतो त्यावेळेस आपण सांगत होतो की 300च्या आतमध्ये सगळे हे गणित येणार आहे, कारण फील्डवरती किंवा लोकांमध्ये असणार रोष। पण वारंवार त्याच्यातून एक शक्यता समोर जी येत होती की EVM मध्ये काही जर गोंधळ असेल, काही त्याचं मॅनेज होण्यासारखं असेल तर कदाचित 400 पार 350 पार जे बोलले जात आहे असंही समोर येऊ शकतंय का, अशी शक्यता अनेकांकडून वर्तवली जात होती। परंतु आजच्या निकालातून मात्र एक गोष्ट स्पष्ट झाली की EVM जे आहे मशीन त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं काही करता येत नाही। जर असं असतं तर निश्चितच NDAचे आत्ता सीटं वाढली असती, काँग्रेसची कुठेतरी कमी झाली असती, परंतु तसं न होतं। आता आपण जर का ताजे अपडेट जर का घेतले जे निकाल आहेत देशभरातले त्याच्यामध्ये NDA जवळपास 295 जागांवरती आघाडीवरती आहे, तर इंडिया आघाडी जी होती ती आत्ता कुठेतरी 230च्या जवळपास आघाडीवरती आहे। सत्ता समीकरणाबद्दल तुम्हाला विचारलं की सर काय घडू शकतं, नरेंद्र मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील का की काही वेगळं घडू शकते? आज आपण पाहिलं तर या संपूर्ण देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आणि मानबिंदू जर कोणी राहिला असेल किंवा होणार असेल ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे शरद पवार। थोड्या वेळापूर्वीच सिल्वर ओक या ठिकाणी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली। अनेक माध्यमांनी जी न्यूज चालवली की शरद पवार यांनी नितीश कुमार यांना फोन केला, त्याच्यावरती शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं की मी कुठलाही फोन केलेला नाही। अर्थात शरद पवार जे बोलतात त्याच्या विपरीत काहीतरी घडतं हे मात्र खेळी असू शकते हे देश पातळीवरच्या सगळ्या नेत्यांना माहीत आहे। परंतु एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी प्रेक्षको निश्चित सांगेल की ज्या अर्थाने 295 जरी त्या ठिकाणी NDAला सीट मिळाल्या असतील आणि कुठेतरी आपल्याला वाटतंय की 272चा जो आकडा पाहिजे, काही धाकधूक नाहीये, परंतु 272 सीट मिळवत असताना आत्ता भारतीय जनता पार्टीची जी सीट आघाडीवरती दिसत आहेत ते 240 आहेत आणि आपण जे म्हणतोय की 293 295 ते NDAचे आहेत, एकट्या भारतीय जनता पार्टीचे नाही। त्यामध्ये जे नितीश कुमार आहेत, त्यामध्ये जे चंद्रबाबू नायडू आहेत, यांची जी काही सीट आहेत त्याची शाश्वती नाही की ते भारतीय जनता पार्टीसोबतच थांबतील का। कदाचित त्यांना आपल्याकडे वळवण्यामध्ये इंडिया आघाडीला, कारण ह्या इंडिया आघाडीच्या नेतृत्वाची, ह्या इंडिया आघाडीच्या वरिष्ठांशी बोलण्याची सगळी जबाबदारी इंडिया आघाडीने जवळपास शरद पवार यांच्याकडे दिलेली आहे। शरद पवार एक मुरब्बी राजकारणी, एक ज्येष्ठ नेतृत्व, गेले 50 वर्ष शरद पवार या देशामध्ये राजकारण करत आहे। एक सगळ्यात मोठा खुलासा मी आपला आवाजच्या माध्यमातून प्रेक्षको खास तुमच्यासाठी करू इच्छितो। हे सगळं एकंदरीत आपण जर का समीकरण पाहिलं तर महाराष्ट्राला इतिहासात पहिल्यांदा एक मराठी माणूस पंतप्रधानपदी बसण्याची सुद्धा आपल्याला संधी निर्माण होऊ शकते। आता हा महाराष्ट्रातला मराठी माणूस कोण याचा जर आपण विचार केला त्यामध्ये मी पहिलं नाव घेईल जे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, जे नागपूरचे सध्या खासदार म्हणून विजयी झालेत, ते नितीन गडकरी। नक्कीच नक्कीच, कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने 400 पारचा नारा दिलेला होता, ज्या पद्धतीने मागच्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी
अमित शाह यांचे जे काही एकतर्फी सगळे जे काही हिटलरशाही पद्धतीने सगळे त्या ठिकाणी आदेश असतील, त्यांच्या कामाची पद्धत असेल, जे सुरू होतं, याला कुठेतरी लोकांचा रोष होता. आता आपण जर पाहिलं तर नितीन गडकरी हे भारतीय जनता पार्टीचे देशाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी रस्ते वाहतूक मंत्री म्हणून देखील केंद्रीय मंत्री म्हणून चांगलं काम केलेलं आहे. ही जी काही निवडणूक गाजली ही खऱ्या अर्थाने इन्फ्रास्ट्रक्चरवरती हा एक प्रोजेक्ट घेऊन खरं तर भारतीय जनता पार्टी पुढे आलेली होती. यामध्ये गडकरी यांचा खूप मोठा वाटा आहे. जर का अशी शक्यता निर्माण झाली, चंद्रबाबू नायडू असतील, नितीश कुमार असतील, यांना कुठेतरी आपल्याकडे वळवण्यामध्ये जर शरद पवारांना कुठेतरी यश आलं आणि असं जर का भारतीय जनता पार्टीला दिसलं तर एक वेळ नरेंद्र मोदी यांचं नाव बाजूला पडेल आणि नितीन गडकरी यांचं नाव पुढे येऊ शकतं. त्याला दुसरं कारण असं आहे की संघाचं जे मुख्यालय आहे ते नागपूरला आहे आणि त्या ठिकाणी संघाच्या अतिशय जवळचे जर कोणी असतील, विश्वासू कोणी असतील तर ते सध्या स्थितीला नितीन गडकरी आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांचं जर नाव पुढे आलं तर जे काही तोडफोड करायचे, ज्या लोकांना आपल्याकडे एनडीएतून इंडियामध्ये घ्यायचे, ती कदाचित होणार नाही. स्वतः उद्धव ठाकरे, स्वतः शरद पवार, एक मराठी माणूस नितीन गडकरी सारखा देशाचा पंतप्रधान होणार असेल तर 100% त्याला पाठिंबा देतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. परंतु शेवटी हे राजकारण आहे. पहिला प्रयत्न शरद पवारांचा हाच असेल की इंडिया आघाडीचंच त्या ठिकाणी पंतप्रधान होतोय का. कारण इंडिया आघाडीमधनं आपण जर का दुपारी संजय राऊत यांचं जर का स्टेटमेंट पाहिलं तर त्यांनी स्पष्टपणे त्यांना ज्या माध्यमांनी विचारलं की राहुल गांधी पुढचं नेतृत्व होऊ शकतात का, स्वतः संजय राऊत यांनी सांगितले की होय, ते पुढचं नेतृत्व करू शकताय आणि ज्या पक्षाचे जास्त खासदार सीट त्या ठिकाणी निवडून येतील त्यांचा पंतप्रधान असेल. त्यामुळे आपण जर पाहिलं जवळपास 99 ते 100 जागा आत्ताच्या दृष्टीने आपल्याला काँग्रेसच्या दिसत आहेत. त्यामुळे राहुल गांधी कदाचित पंतप्रधान होऊ शकतात. पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी यामध्ये सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने 2019ची राज्यसभा निवडणूक झाल्यानंतर, राज्यातल्या विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयत्न झाला आणि आज कुठेतरी इंडिया आघाडीने एक मूठ बांधली. आज यामध्ये ज्येष्ठ म्हणून शरद पवार आपली भूमिका महत्त्वाची बजावत आहे. कदाचित राहुल गांधींनी त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला तर शरद पवार यांचं सुद्धा नाव त्या ठिकाणी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो. पण हे सगळं शक्य आहे का? कारण जर आपण पाहिलं तर शरद पवार यांनी फक्त 10 सीटा लढवल्यात आणि त्यांच्या काहीतरी आपण जर पाहिलं तर आता 9 सीटांवर जी आहे आघाडी असलेली पाहायला मिळते. मला याच मुद्द्यावरती यायचं होतं. खरं तर कोणाचे किती सीट याचा हा मुद्दा नाही. ज्या पद्धतीने इंडिया अलायन्सची एक मूठ बांधल्या गेली, ती मूठ बांधण्यामध्ये सगळ्यात मोठा जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो शरद पवार साहेबांचा आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांना किंवा शरद पवारांना किती सीट मिळाले, 6 मिळाले की 7 मिळाले हे महत्त्वाचं नाही. त्यांच्या समवेत या इंडिया अलायन्समध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यात जे काही निकाल लागला यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सुद्धा त्या ठिकाणी 10 ते 11 खासदार आहेत. एकंदरीतच महाविकास आघाडीच्या राज्यात आलेले 30 खासदार आहेत. त्यामुळे निश्चितच केंद्राच्या ठिकाणी शरद पवार यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. कारण आज ते ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. एकतर नितीन गडकरी भारतीय जनता पार्टीकडून सगळेच त्यांना सपोर्ट करतील, नाही तर इंडिया अलायन्सकडनं राहुल गांधी पहिलं नाव असेल आणि दुसरं नाव त्या ठिकाणी शरद पवार हे येऊ शकतं. याच्यात मात्र शंका बाळगायचं कोणालाही काही कारण नाही. ही सगळ्यात मोठी बातमी तुम्ही अपलॉजच्या माध्यमातून एकंदरीत जर आपण देश पातळीवरचा विचार केला तर सगळ्यात अनपेक्षित निकाल जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी स्मृती इराणी असतील, ते मंत्री देखील होत्या, कुठेतरी त्यांना फटका मिळालेला आहे, ते त्यांचा पराभव झालाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी राम मंदिर आहे ती अयोध्या नगरी, त्या ठिकाणी भाजपचा पराभव होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नेमकं कशामुळे हे जे झालंय ते काय सांगाल तुम्ही? आणि जर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर समाजवादी पक्ष जो कुठेतरी युपी मधून म्हणजे जो त्यांचा मूळ राज्य त्या ठिकाणून गायब झालेला होता, कुठेतरी पुन्हा एकदा ते आपले मूळ रवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समाजवादी पार्टी पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर काँग्रेसची त्यांना साथ आहे. भाजपचा जो बालेकिल्ला म्हटला जातो त्या ठिकाणी योगी आदित्यनाथ असतील, ते देखील त्या ठिकाणी आहेत मुख्यमंत्री म्हणून. पण त्या ठिकाणी कुठेतरी ते पिछाडीवर भाजप त्या ठिकाणी पडलेली पाहायला मिळत आहे. आणि जर आपण या देशाचा इतिहास पाहिला तर दिल्ली, यूपी आणि महाराष्ट्र या ठिकाणी जो कोणता पक्ष आघाडीवर असतो त्यांचीच सत्ता केंद्रात येते असं म्हटलं जातं. आणि जर आत्ताच्या स्थितीला ह्या क्षणाला जर आपण पाहिलं तर चित्र उलटं आहे. या ठिकाणी विरोधी पक्षांचे नेते जे आहेत ते आघाडीवर आहे. नेमकं याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? खरं तर आपण उत्तर प्रदेशचा जर का त्या ठिकाणी विचार केला, त्या ठिकाणी जे काही राम मंदिर, खरं तर तिथली जी लोकसभा आहे अयोध्या लोकसभा, त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. यानंतर आपण पाहतोय की देशामध्ये जो काही निवडणुकीचा मुद्दा मांडला गेला तो 370चा मुद्दा मांडला गेला. ही निवडणूक 370चा मुद्दा असेल किंवा निवडणुकीच्या तोंडावरती राम मंदिराचं त्या ठिकाणी पुनर्निर्माण असेल, या सगळ्या गोष्टी आपण जर का पाहिलं तर देश पातळीवरची निवडणूक होत असताना केवळ हे मुद्दे महत्त्वाचे नव्हते. कुठेतरी वाढती महागाईचा मुद्दा महत्त्वाचा होता. आपण पाहिलं की राज्यामध्ये आपल्या ज्या पद्धतीने लोकांनी महायुतीला नाकारलंय, भारतीय जनता पार्टीला नाकारलंय,
महाराष्ट्र कुठेतरी कृषी प्रधान आहे, शेतकरी आहे. ज्या पद्धतीने शेतीचे भाव जे त्यांना अवजारं किंवा जे त्यांना युरिया जी खतं बी बियाणे विकत घ्यावं लागतात त्याचे भाव वाढलेले आहेत. शेतकऱ्यांचा असणारा हा उद्रेक आहे, त्यांच्या मालाला असणारा हमी भाव नाहीये. त्यामुळे एकंदरीत सगळा विचार जर का केला तर ही निवडणूक केवळ राम मंदिर, केवळ 370 ह्या मुद्द्यांवरती होणं अपेक्षित नव्हती. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने 2024ची ही लोकसभा निवडणूक लागण्याच्या आधी जी तयारी केली होती, कारण आपण पाहतो की अनेक वेळा म्हटलं जातं की भारतीय जनता पार्टीच्या पुढच्या 10 वर्षाच्या निवडणुकीचं 5 वर्षाच्या निवडणुकीचं प्लॅनिंग रेडी असतं. त्यातलाच हा एक प्लॅनिंग होता की राम मंदिराचं आपल्याला जे काही रामाचं आगमन त्या ठिकाणी करायचं आहे, पुनर्निर्माण करायचं आहे त्या मंदिराचं, तर आपल्याला 2024च्या निवडणुकीच्या तोंडावरती करायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पद्धतशीरपणे केल्या गेल्या. जरी भारतीय जनता पार्टीला असं वाटत असेल की आपण काही खूप गवगाट केला नाही किंवा आपण त्याचं क्रेडिट घेतलं नाही, पण लोक मतदार हे सुज्ञ होते, त्यांना सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्याने दिसत होत्या की कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी याचं राजकारण करू पाहत आहे. याचा निश्चितच त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटका बसला. आणि काहीशी तू मोहिमे जसं तुम्ही म्हटलं की राजस्थान, जसं आपण पाहतो की उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ असेल मुख्यमंत्री त्या ठिकाणी, तर या ठिकाणी राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, आज आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस जेव्हा माध्यमांसमोर बोलायचे तेव्हा त्यांचा जो आवेश असायचा बोलण्याचा 45 पार 40 पार हा कुठेही राहिलेला नाहीये. शेवटी हे राजकारण आहे. ह्या राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्याचेच हे आत्ताचे निकाल, अजून तर निकाल स्पष्ट व्हायचे 4:30-5 वाजता आहेत. कदाचित आपलं हे कधी लोकांना पाहायला मिळेल. पण एक गोष्ट मात्र निश्चितच आहे की तू ज्या पद्धतीने म्हटलं त्या पद्धतीने महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, दिल्ली असेल, बिहार असेल, ही जी काही राज्य आहेत या राज्य देशाची असणारी ही निवडणूक त्याचं असणारं चित्र बदलतात. तिथून जे सीट जास्तीत जास्त निवडून येतील ते मात्र देशाच्या या निवडणुकीला सत्ता बदल करायला किंवा सत्ता आणायला कारणीभूत ठरतात, हे मात्र निश्चित आहे. सर, एकंदरीत आपण आता देश पातळीवरचं जर पाहिलं तर त्या ठिकाणी अनपेक्षित निकाल लागतात आणि सगळ्यात अनपेक्षित जर निकाल भाजपच्या दृष्टिकोनाने लागले तर ते महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जे आहे दिग्गज नेते जे आहेत ते पिछाडीवर आहे आणि जे अनपेक्षित जे चेहरे आहेत ते पुढे आलेले आहेत. मग त्याचप्रमाणे आपण ठाण्यात पाहिलं, कोकणात पाहिलं, त्याच ठिकाणी जर आपण विदर्भातलं पाहिलं, मराठवाड्यात, असे काही ठिकाणी सोलापूरची सीट जर आपण पाहिली तर अनपेक्षित निकाल लागतात. ते नेमकं तुमचं महाराष्ट्रावर काय मत आहे? आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जी भाजप आहे ती मागच्या निवडणुकीमध्ये 23 सीटा त्यांनी लढवल्या होत्या, 23 सीटा ते निवडून आल्या होत्या त्यांच्यावर त्यावेळेस उद्धव ठाकरे होते, त्यांचे 18 सीटा आले होते, म्हणजे जवळपास 40+ आकडा त्यांनी तेव्हाही गाठला होता. पण आता जर आपण पाहिलं तर समीकरणं बदलली होती राजकारणाची. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष फुटले. अजित पवारांनी आपली वेगळी चूल मांडली, त्याचबरोबर उद्धव ठाकरेंमधनं फुटून एकनाथ शिंदे हे देखील भाजपबरोबर गेले. ह्याचा कुठेतरी फटका जो आहे तो महायुतीला पडताना आपल्याला पाहायला मिळतोय का? मोठ्या प्रमाणात सहानुभूती होती. पण ह्याच्या जर विशेष म्हणजे पाहायचं म्हटलं तर ह्याच्यात काँग्रेसने मोठ्या प्रमाणात मुसंडी मारलेली आपल्याला पाहायला मिळते. नेमकं ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? खरं तर आपल्या राज्यामध्ये मागच्या काही वर्षामध्ये जे प्रकरण सगळं घडलं, ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेले, पक्ष फुटले, ज्या काही गोष्टी सगळ्या घडल्या, जी काही राजकारणाची जी चिखलफेक झाली ती चांगल्या लोकांना ती रुचली नाही. एक तर मी लक्षात आणून देऊ इच्छितो की 2019ची जी आपली विधानसभा निवडणूक झाली, बरोबर, यामध्ये या राज्यातला सगळ्यात मोठा म्हणून पक्ष म्हणून जर कोणी समोर आला असेल तर ते भारतीय जनता पार्टी होती. बरोबर. भाजपाला लोकांनी स्पष्ट बहुमत दिलं होतं. जवळपास 106 त्यांचे आमदार निवडून आले होते. बरोबर. परंतु असा असताना जो काही वेगळा प्रयोग उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसने मिळून केला, यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीला जन्माला घातलं. बरोबर. आणि भाजपाला बाजूला ठेवून त्यांनी सत्ता स्थापन केली. सर्वात मोठा पक्ष विरोधात ठेवून ते सत्तेत आले. हे लोकांना रुचलं नाही. ह्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर 2.5 वर्षाच्या काळानंतर ज्या वेळेला शिवसेना फुटली, म्हणजे कदाचित बाळासाहेब ठाकरे हयात असते तर शिवसेनेकडे कोणी बोटही दाखवू शकत नाही. परंतु आज ज्या मातोश्रीचा सर्वसामान्य शिवसैनिक, जो मंत्री, जो आमदार, खासदार एक आदरयुक्त त्या मातोश्रीकडे पाहत होता, आज तो वाटेल त्या मातोश्रीबद्दल बोलतो, त्या धनुष्यबाणाबद्दल बोलतो, त्या पक्षाबद्दल बोलतो. ही परिस्थिती, हा सगळा विचार केल्यानंतर ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी यांनी एकनाथ शिंदेंना आपल्या हाताशी धरलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडली, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तिथपर्यंत देवेंद्र फडणवीस लोकांना बरे वाटत होते की देवेंद्र फडणवीसने निर्णय चांगला घेतला. कारण एकनाथ शिंदे हा सुद्धा एक हिंदुत्वाचा चेहरा आहे. बरोबर. त्यांनी शिवसेनाच आपल्या बरोबर घेतली. कारण ज्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला आपल्या मांडीवर बसवलं, आपल्या शेजारी बसवलं, सत्ता स्थापन केली, हे काही हिंदुत्वाच्या लोकांना आवडलेलं नव्हतं. बरोबर. परंतु देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी यांनी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेला आपल्या गळाला लावलं, आपल्या सोबत घेतलं,
त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, इथपर्यंत राज्यातल्या लोकांना देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीबद्दल काही तक्रार नव्हती, सगळं बरं चाललं होतं. त्यांच्या हिशोबाने देवेंद्र फडणवीस यांनी हा बदला घेतला आणि योग्य घेतला. परंतु अडचण तिथे निर्माण झाली. गरज नसताना ज्या ठिकाणी त्यांनी अजितदादा पवार ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या सोबत घेतलं, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उभे तुकडे झाले, 2 उभी फूट झाली आणि अजित पवारला सुद्धा त्यांनी आपल्या सोबत घेतलं. जे की पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळच्या म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आले असता 8 दिवसाआधी अजित पवार यांच्यावरती 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप करत होते. आणि तेच अजित पवार एक 8 दिवसामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेता महायुतीसोबत. हे सगळं लोकांना अनपेक्षित होतं. ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला, तिथे मात्र देवेंद्र फडणवीसांचे पाय कुठेतरी खोलात बुडायला लागले हे स्पष्टपणे जाणवत होतं. गरज नसताना तुम्ही त्यांना घेतलंय, ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केलेत. कारण आपण देवेंद्र फडणवीसांचा जर का मागचा एक व्हिडिओ पाहिला तर अजित पवार चक्की पिसिंग असा तो व्हिडिओ व्हायरल होत होता. ते पुरावे पण सादर केले होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला परत अजित पवारांना घ्यावं लागतं. म्हणजे एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या विश्वासार्हतेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. वरच्या लेवलला भारतीय जनता पार्टीला वाटत होतं की आपण खूप चांगली खेळी करतोय, परंतु भारतीय जनता पार्टीचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते, ज्यांनी आजपर्यंत फक्त कमळाचं बटन दाबलं, ज्यांनी आजपर्यंत फक्त भाजपालाच आपला पक्ष मानला, त्या लोकांना विनाकारण ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळाचं सुद्धा बटन दाबावं लागलं. ती त्यांची मजबुरी होती असं सुद्धा खासगीत अनेक मतदार, अनेक आपले मित्र आपल्याशी बोलले की ही युती होणंच गरजेचं नव्हतं, परंतु आता नाईलाज आहे, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे, म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करावा लागेल. या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर हा सगळ्यात चुकलेला एक निर्णय भारतीय जनता पार्टीतला ह्या राज्यातला होता. त्याचेच परिणाम या राज्यातल्या असणाऱ्या 48 जागांवरती झाले. त्याचेच परिणाम, कारण महाराष्ट्र हा देशाचा केंद्रबिंदू आहे, याचेच परिणाम आपल्याला देशपातळीवरती पाहायला मिळाले. एकंदरीत जर आपण पाहिलं तर जसं तुम्ही म्हटलात की अजित पवारांना या ठिकाणी मोठा फटका पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे अजित पवार तर डुबलेच, पण सोबत भाजपला घेऊन डुबताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठेतरी बार्गेनिंगमध्ये देखील अजित पवार कमी पडलेले आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे संपूर्ण राष्ट्रवादी घेऊन गेले, ते चिन्ह त्यांच्याकडे होतं, फक्त 4च सीटा त्यांनी लढवल्या. आणि ह्याच्यात जर आपण पाहिलं तर कुठेतरी अजितदादांचा सुपडा साफ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त सुनील तटकरेंची जी रायगडची जागा आहे त्या ठिकाणी सुनील तटकरे हे आघाडीवर आहे. बाकी 3 जागा ज्या आहेत, म्हणजे अमोल कोल्हेंची असेल आणि जी सगळ्यात प्रतिष्ठेची जागा जी होती अजित पवारांच्या नेतृत्वात, ती म्हणजे सुप्रिया सुळेंना त्यांना कुठेतरी पराभव करायचं होतं. सुनेत्रा पवारांना त्यांनी मैदानात उतरवलं होतं. पवार विरुद्ध पवार अशी ही लढत होती. कसं पाहता एकंदरीत, म्हणजे जर आपण बारामती आणि शिरूर पाहिलं तर या ठिकाणी जे 4 अजितदादांची सीट आहे त्याच्यातले 2 सीटा जे आहेत ते पुणे जिल्ह्यातूनच आहे. या 2 सीटांवर तुमचं काय मत आहे? मी पहिल्यांदा येतो बारामती लोकसभेवरती. खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे ज्या विद्यमान खासदार होत्या, त्यांच्या समोर उमेदवार कोण द्यायचा, कारण राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतरचा हा प्रश्न होता. बरोबर. एकंदरीत तिथे त्यांच्याकडे पर्याय होते. म्हणजे माझ्या हिशोबाने जो सर्वोत्तम पर्याय होता, ज्यांचा पराभव झाला परभणीमधून, ते म्हणजे महादेव जानकर. महादेव जानकरने 2019ला बारामती लोकसभा मतदारसंघातून जवळपास 4,51,000 मतं मिळवून सुप्रिया सुळे यांना चांगली त्या ठिकाणी लढत दिली होती. आत्ता जर का अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी सुप्रिया सुळेंच्या समोर मतदार त्या ठिकाणी उमेदवारी जर का महादेव जानकरांना दिली असती तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जो महादेव जानकरांचा समाज मोठा आहे तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकला असता. परंतु मला वाटतं की कदाचित भारतीय जनता पार्टीचा तो आग्रह असेल की अजितदादांनी उमेदवारी घरातूनच द्यावी, म्हणून की काय अजितदादांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना ह्या उमेदवारीच्या रिंगणात उतरवलं. खरं तर सुनेत्रा पवार यांचं राजकीय किंवा आपण जर का सामाजिक किंवा शैक्षणिक याच्यात आपण पाहिलं असेल, पण राजकारणामध्ये त्यांना खूप आपण काही कुठल्या व्यासपीठावर कधी पाहिलेलं नव्हतं. परंतु ही त्यांच्यावरती जबाबदारी पडली, त्या निवडणुकीत उभ्या राहिल्या. चित्र स्पष्ट होतं की सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित होईल, कारण शरद पवार यांची असणारी ही सहानुभूती होती, त्या ठिकाणी त्याचा विजय दिसत होता. अजित पवारांनी ज्या दिवशी सुनेत्रा पवारांचं नाव दिलं, ज्या पद्धतीने पुरंदरचे विजय बापू शिवतरे जे माजी मंत्री आहेत त्यांनी जो तांडव केलं, जे नंतर त्यांनी सगळ्या गोष्टी परत सावरल्या, परंतु तोपर्यंत बरीचशी वेळ ही अजितदादांच्या हातातून निघून गेली, पाणी वाहून गेलं त्यावेळेपर्यंत. आणि एकंदरीत आपण जर विचार केला की सुप्रिया सुळे यांच्या समोर भारतीय जनता पार्टीला सुनेत्रा पवार यांच्यासारखा उमेदवार का देऊसा वाटला, जर तसा उमेदवार दिला तर जे शरद पवार संपूर्ण राज्यभरात किंवा देशभरात प्रचारासाठी फिरतील ते जास्त फिरायला नको.
ते कुठेतरी बारामतीवरती त्यांनी फोकस केला पाहिजे. म्हणजे शरद पवारांना बारामतीतच अडकून ठेवायचं. रोखण्यासाठी खरं तर ही सगळी धडपड होती असं माझं स्पष्ट मत आहे. या धडपडीतूनच कदाचित त्या ठिकाणी ते उमेदवारी देण्यात आलेली आहे. म्हणून आपल्याला बारामतीमध्ये सून विरुद्ध मुलगी, ननंद विरुद्ध भाऊजाई, पवार विरुद्ध पवार, अजित पवार विरुद्ध शरद पवार या सगळ्या घडामोडी आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळालं. म्हणूनच देशाचं लक्ष या लोकसभेकडे लागलेलं होतं, ती म्हणजे बारामती लोकसभा. परंतु निकाल आधी स्पष्ट होता की सुप्रिया सुळे या ठिकाणाहून जवळपास निश्चित होतील. कारण अजित पवार यांची त्या ठिकाणची असणारी पकड किती मोठी असली, त्यांनी किती विकास केलेला असला तरी आपण पाहतोय की शरद पवारांचं आत्ताचं वय आणि त्यांचं राजकारण, म्हणजे शरद पवारांनीच अजित पवारांना राजकारणात आणलेलं आहे. त्यांना आमदार केले, अनेक पदं दिली, त्यांना मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं. परंतु सुप्रिया सुळे यांना ते पाडू शकतील किंवा आव्हान देऊ शकतील अशी परिस्थिती मात्र बारामतीमध्ये नव्हती. त्यामुळे आत्ताच्या तारखेला बारामतीकरांनी लोकसभेला सुप्रिया सुळेने निवडले. कदाचित विधानसभेला अजितदादा जो उमेदवार देतील, कदाचित अजितदादा असतील किंवा अजून त्यांच्या घरातून दुसरा कोणी उमेदवार असेल तर त्याला संधी देऊ. अजित पवारांनी देखील स्टेटमेंट केलं होतं की तुम्ही सुनेत्रा पवारांना निवडून द्या आणि जर तसं दिलं नाही तर मला विधानसभेच्या बाबतीत वेगळा विचार करावा लागू शकतो. आता जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवारांचा पराभव होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कसं पाहते, कारण ह्याच्या बाजूलाच आता दुसरा मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी देखील बारामतीचं ज्या ठिकाणी जेव्हा वोटिंग संपलं त्याच्यानंतर जे आहे अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ठाण मांडून होते. त्या ठिकाणी जे आहे ते पायाला भिंगरे लावून त्या ठिकाणी प्रचार करत होते. अमोल कोल्हेला थोडक्यात त्यांनी धमकीच दिली होती की तू यंदा पुन्हा कसा निवडून येतो हे बघतो. जे म्हणजे विजय बापू शिवतारेंना जी धमकी दिली होती तीच अमोल कोल्हेंना त्यांनी धमकी दिली होती. पण या ठिकाणी जर आपण पाहतोय तर निकाल वेगळा लागताना पाहायला मिळतोय. आढळराव पाटील हे पण दिग्गज नेते आहेत, हे अजितदादांबरोबर आले. त्या ठिकाणी मोठी ताकद जी आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीची होती शिरूरमध्ये. पण त्या ठिकाणी जर पाहिलं तर अमोल कोल्हेंनी लीड घेतलेली पाहायला मिळते. नेमकं कसं पाहते, कारण अमोल कोल्हेला या ठिकाणी नवीन चिन्ह मिळालेलं आहे. आढळराव पाटलांना दांडगा अनुभव आहे, नवीन त्यांच्याकडं अजित पवारांचं देखील चिन्ह होतं, राष्ट्रवादीची ताकद होती. पण कुठेतरी आढळराव पाटलांचा पराभव होताना आपल्याला पाहायला मिळते. नेमकं याच्यावर काय विश्लेषण कराल? खरं तर दोन गोष्टी स्पष्ट करतो. राजकारणामध्ये एखाद्याने एखाद्याला दिलेला शब्द आणि एखाद्याला केलेलं चॅलेंज ते पूर्ण होईलच का हे शाश्वत नसतं, असं आत्ताचं राजकारण झालेलं आहे. एकदा झालं की अजित पवार म्हटले की कसा तो विजय बापू शिवतारे येतो मी ते बघतो आणि कावळा बसायला फांटी मोडायला असं काही घडू शकतं. त्यामुळे कदाचित विजय बापू शिवतारेंचा तो पराभवही झाला असेल. म्हणून दुसऱ्यांदा तो अमोल कोल्हेलाही लागू होईल का, तर ते झालेलं नाही आहे हे आपल्याला निकालातून दिसतं. दुसरी गोष्ट की नेत्यांनी किती ह्या निवडणुकीमध्ये आदळआपट केली तर 2024ची ही लोकसभा निवडणूक कुठल्याही नेत्यांच्या हातामध्ये नव्हती. ही निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी आपल्या हातात घेतलेली होती. मतदारांचा मताचा जो कौल आपण म्हणतो की मतदार राजा आहे, लोकशाही त्याला दिलेला तो हक्क आहे. या लोकशाहीच्या माध्यमातून मतदार ठरवणार होता की आपला उमेदवार कोण, आपल्याला कोणाला विजय करायचा आहे. त्यामुळे जसं तू आता म्हटला की शिरूर लोकसभा मतदारसंघाबद्दल जर आपण बोललो की एकीकडे अजितदादा पवार यांनी अमोल कोल्हे यांच्याबद्दल केलेलं विधान की कसा निवडून येतो ते मी पाहतो, आणि दुसरीकडे अजित पवारांनी जागा ज्या अर्थी शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचाच आहे, मलाच पाहिजे, आमच्या राष्ट्रवादीलाच पाहिजे म्हणून मिळवली, तिथेच खरं तर हे गणित फसलं असं माझं स्पष्ट 18 वर्षाच्या राजकारणातलं त्या ठिकाणी स्पष्टपणे मला सांगणं आहे. जरी अजित पवारांना जागा सुटली असेल पण अजित पवारांकडे शिरूर लोकसभा मतदारसंघामधून स्वतःच्या पक्षातला त्या ठिकाणी उमेदवार नव्हता. एक तर ज्या ठिकाणी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील जे 3 वेळा त्या ठिकाणी विजयी झाले होते, ज्यांचा 2019च्या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हेने पराभव केला होता, पण पराभव जरी झाला असला तरी आढळराव पाटील हे शिवसेनेचे धनुष्यबाणावरती 3 वेळा विजयी झालेले होते. जागा जरी अजित पवारांना सुटली, उमेदवार नव्हता, म्हणून अजित पवारांना आढळराव पाटलांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून आपल्या पक्षामध्ये आयात करावा लागला. हा आयात शब्द कदाचित आढळराव पाटलांना आवडत नाही, कदाचित अजित पवारांना आवडत नाही. ते असं म्हणतात की मी आयात झालो नाही, आमच्या चर्चेतून सगळं झालं, त्यांच्याकडे उमेदवार नव्हता म्हणून एकनाथ शिंदे म्हटले की तुम्ही तिकडे जा. काही जरी असलं तरी तुम्ही पक्ष बदललाय, तुमच्याकडे धनुष्यबाण नाहीये, तुम्ही घड्याळ घेऊन लढलात, याचा अर्थ तुम्ही तुमच्या पक्षातून निघून दुसऱ्या पक्षात आलात, म्हणजे त्याला आपण आयातच म्हणतो. एक तर आढळराव पाटलांनाच जर त्या ठिकाणी उमेदवारी द्यायची होती
जर खरंच महायुतीला त्या ठिकाणी आपला उमेदवार विजयी करायचा होता तर महायुतीच्या देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या सगळ्या दिग्गजांनी बसून आढळराव पाटलांचा सगळा बारकाईने अभ्यास करून ती जागा शिवसेनेच्या अर्थात एकनाथ शिंदेच्याच धनुष्यबाण चिन्हावरती जर का आढळराव पाटलांना लढायला दिली असती तर ह्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जो कट्टर शिवसैनिक आहे, जो धनुष्यबाणाला मानतो, तो 100% शिवसैनिक हा आढळराव पाटील यांच्या बाजूने राहिला असता. म्हणजे शिवसैनिकांचा कुठेतरी आढळराव पाटलांना म्हणजे जे शिंदेला म्हणजे धनुष्यबाणाला मानणारी शिवसेना आहे त्यांचा कुठेतरी फटका पडलेला आपल्याला हा एक फटका बसला. आढळराव पाटलांनी पक्ष बदलला तो एक फटका बसला. कारण मागच्या 20 वर्षाचं आपण जर का शिरूर लोकसभा मतदारसंघाचं राजकारण पाहिलं तर आढळराव पाटलांनी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवरती तिथं अनेक आरोप केले. तिथले जे काही आपण टोकाची त्यांची जी काही भांडणं झाली मग त्यामध्ये आढळराव पाटील विरुद्ध दिलीप मोहिते असतील, आढळराव पाटील विरुद्ध दिलीप वळसे पाटील असतील, आढळराव पाटील विरुद्ध अशोक पवार असतील, पारंपरिक हे शिरूर लोकसभा मतदारसंघामधले मागच्या 20 वर्षातली भांडणं ज्या पद्धतीने आपण पाहत होतो हे सगळं अतिशय वेगळ्या पद्धतीचं होतं, टोकाचं होतं. आणि आज कुठेतरी तुम्हाला तुमच्या उमेदवारासाठी कॉम्प्रोमाइज करावं लागतंय, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं लागतंय. आणि जेव्हा तुम्ही येत आहे त्याच्या तोंडावरती खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी स्पष्टपणे त्यांना विरोध केला होता की आढळराव पाटील यांना जर का पक्षात घेऊन उमेदवारी दिली तर मी त्यांचं काम करणार नाही, मी घरी बसणं पसंत करेल. आता तो भाग वेगळा आहे. अजित पवार दिलीप मोहितेंच्या घरी गेले, अजित पवारांनी दिलीप मोहितेंची मनधरणी केली, दिलीप मोहिते सक्रिय झाले. आता ते कितपत झाले, कसं झालं हे निकालाच्या सगळ्या आकडेवारीमधून स्पष्ट होईल. त्यांनी कदाचित कामही केलं असेल पण मतदार त्यांच्या हातातला नव्हता, त्यामुळे हा सगळा फरक त्या ठिकाणी पडलेला आहे. दुसरी गोष्ट, शिरूर लोकसभा मतदारसंघावरती खास करून शरद पवार यांचं त्या ठिकाणी एक पकड राहिलेली आहे. त्यांची असणारी ही लाट होती सहानुभूती. खरं तर आढळराव पाटीलचा पराभव जरी झालाय आणि अमोल कोल्हे जरी विजयी झाले तर विजयी अमोल कोल्हे झालेले नाही, विजयी शरद पवार झालेले आहे. कारण शरद पवारांना मानणारा हा वर्ग होता. शरद पवारांची या मतदारसंघात सहानुभूती होती. उद्धव ठाकरेंना असणारी ती सहानुभूती होती कारण आढळराव पाटलांनी शिवसेना सोडून त्या आधी एकनाथ शिंदेकडे गेले, नंतर परत अजित पवारांकडे आले. तेव्हा एकनाथ शिंदे आणि अजित पवार जरी एकत्र असले तरी दुसरीकडं शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकत्र असण्या कारणाने आणि दोघांची असणारी सहानुभूतीची लाट पाहता 100% त्या ठिकाणी अमोल कोल्हे यांच्या त्या विजयामध्ये कुठेतरी ते फायद्याचं ठरलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर महेश लांडगेंचा फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण महेश लांडगे देखील भाजपच्या तिकीटावर इच्छुक होते पण कुठेतरी आढळराव पाटील यांना दांडगा अनुभव असल्यामुळे ती जागा आढळराव पाटलांच्या पदरात पडली. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर कुठेतरी महेश लांडगे जे आहे ते सक्रिय नव्हते या संपूर्ण जर प्रचार फेरीत जर आपण पाहिलं तर फक्त एकच सभा झाली आणि कदाचित 2-3 दिवस जे आहे महेश लांडगे आपल्याला शिवाजी आढळराव पाटलांबरोबर दिसले. कुठेतरी महेश लांडगेंचे समर्थक देखील या ठिकाणी नाराज होते. भाजपचा कुठला फटका पडतोय का आढळराव पाटलांना? खूप महत्त्वाचा प्रसन्न तू या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघ फक्त जुन्नर आंबेगाव खेळ शिरूर पुरतं बोलून चालणार नाही. खरं तर निवडणूक सुरू झाल्यापासून आपण पत्रकारांनी जे विश्लेषण केलं, जी मांडणी केली की शिरूर लोकसभा मतदारसंघाचा हा निकाल आज पूर्णपणे भोसरीवरती अवलंबून असणार आहे. भोसरी कितीचं मताधिक्य देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं. कारण आपण जर पाहिलं तर अमोल कोल्हे जे विद्यमान खासदार होते ते जुन्नर तालुक्यातले होते, ते त्यांचं होम पिच होतं. तर जे माजी खासदार हे निवडणूक लढत होते शिवाजी आढळराव पाटील जे 3 टर्मचे खासदार होते ते आंबेगावचे होते. त्यांना त्या ठिकाणी बळ दिलीपराव वळसे पाटलांचं होतं, ज्यांचा अपघात झाला त्याच्यावरती आपण नंतर येऊ. त्यांचं एक बळ होतं. त्यामुळं अमोल कोल्हेने जुन्नरमधून जरी लीड घेतली तरी वळसे पाटील आणि आढळराव पाटील त्यांच्या लीड तोडतील असं वाटत होतं. खेड आणि शिरूरची भूमिका काय ते महत्त्वाचं होतं. परंतु पुढे आले की आपला जो मतदारसंघ आहे तो ग्रामीण आणि शहरी, तर आपल्याकडे 2 शहरी भाग होते, हडपसर आणि भोसरी. आपण जर पाहिलं असेल की भोसरीच्या गाव जत्रा मैदानावरती जी मोठी सभा झाली शेवटच्या दिवशी जिथे देवेंद्र फडणवीस आलेले होते त्या ठिकाणी महेश लांडगेंनी अतिशय आवेशात येऊन की देवा भाऊ मी तुम्हाला सांगू इच्छितो की भोसरी मतदारसंघातून मी तुम्हाला या ठिकाणी 1 लाख मताधिकार आढळराव पाटलांना मिळवून देईल असं जे काही त्यांनी सांगितलं होतं. परंतु तो एक मुद्दा जो मांडला की वारंवार ज्या वेळेला माध्यमांनी आढळराव पाटील यांना प्रश्न विचारला की तुमच्या ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रचारामध्ये महेश लांडगे कुठेही दिसत नाही, त्यावेळेला मात्र आढळराव पाटील जे उत्तर देत होते हे सगळ्यांना समजत होतं की नाही ते वेगळं प्लॅनिंग करता नाही, ते मतदारांना भेटतायत, त्यांचं वेगळं नियोजन सुरू आहे. पण प्रामुख्याने जर आपण पाहिलं की आपल्याला ह्या संपूर्ण लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने या भोसरी विधानसभेवरती महेश लांडगेची पकड आहे ती पकड किंवा त्यांची प्रचाराची यंत्रणा ही कुठेही दिसली नाही. मग आढळराव पाटलांचा कुठे रोड शो असेल तर त्यात ते कधीतरी दिसले असतील, कुठेतरी देवेंद्र फडणवीस येत आहेत म्हणून ते 1-2 ठिकाणी दिसले असतील.
परंतु ज्या पद्धतीने पूर्णपणे महेश लांडगेंनी ही निवडणूक भोसरी विधानसभेच्या हातात घ्यायला पाहिजे होती, एक विधानसभा म्हणून ती घेतलेली नाही. त्याचं प्रमुख कारण मी तुला जे सांगितलं की जर का त्या ठिकाणी ही जागा महायुतीला सुटली होती, ती अजित पवारांकडे उमेदवार नव्हता, एक तर तुम्ही आढळराव पाटलांना एकनाथ शिंदेच्या शिवसेना चिन्हावरतीच द्यायला पाहिजे होतं, नाही तर दुसरं भारतीय जनता पार्टीला ही जागा जर सुटली असती तर महेश लांडगे हा सुद्धा एक सक्षम आणि तगडा पर्याय होता. कदाचित भारतीय जनता पार्टीच्या वतीने जर महेश लांडगेचं नाव पुढे आलं असतं तर निश्चितच ही निवडणूक तुल्यबळ झाली असती, कदाचित महेश लांडगेचा विजयी झाला असता. कारण भोसरी विधानसभेचं मतदार हा जास्त आहे. महेश लांडगेची प्रत्येक निवडणुकीचं एक प्लॅनिंग असतं, त्यांची सोशल मीडिया टीम असते, त्यांची वॉर रूम असते, एक प्लॅनिंग असतं. हे महेश लांडगेचं पॉवरफुल होतं. पण हे पॉवरफुल प्लॅनिंग मात्र महेश लांडगेंनी आढळराव पाटील यांच्या निवडणुकीमध्ये वापरलेलं नाही, हे मात्र या निकालावरून आपल्याला समोर येतं. आपण जर पाहिलं तर आपल्याला ते दिसून आलं होतं, कारण जी सभा झाली होती त्या ठिकाणी महेश लांडगेंचं जे भाषण आपण जर पाहिलं तर जवळपास 20-25 मिनिटं भाषण केलं आणि आढळराव पाटील यांच्यावर जेमतेम ते फक्त 2 ते 3 मिनिटं बोलले होते. त्याच्यातून आपल्याला त्यांची नाराजी पाहायला मिळाली होती. ह्याचा फटका जे आहे मोठ्या प्रमाणात शिरूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता येऊयात मावळमध्ये, ज्या ठिकाणी देखील सगळ्यात अटीतटीची निवडणूक होती. शिंदेसाठी त्याचबरोबर खास करून उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची लढाई होती. पण यामध्ये कुठेतरी श्रीरंग बारणे हे हॅट्रिक मारताना दिसत आहेत. ज्या धनुष्यबाणावर म्हणजे ते गेले 2 टर्म निवडून आले होते, तिसऱ्यांदा पुन्हा एकदा ते शिंदेच्या शिवसेनेत गेले होते आणि त्याच चिन्हावर जे आहे धनुष्यबाणावर ते निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळत होते. जे संजोग वागरे पाटील असं म्हटलं होतं की अजितदादांनी जे आहे ते राष्ट्रवादीतून ठाकरेंकडे त्यांना पाठवलं होतं. कुठेतरी पार्थ पवारांचा जो पराभव झाला होता त्याचा वचपा काढण्यासाठी जे आहे ते संजोग वागरे पाटलांना तिथे सेटिंग झाली होती आणि ते तिकडे पाठवण्यात आलं होतं अशी चर्चा होती. आणि त्याच्यात आपण जर पाहिलं तर श्रीरंग बारणे हे प्रत्येक निवडणुकीत आपले अंदाज सांगत असत. यंदा देखील त्यांनी अंदाज लावला होता. अंदाज कदाचित चुकला असेल पण विजयाच्या दिशेने नक्कीच त्यांची लाखभर मतांनी वाटचाल होताना पाहायला मिळत आहे. संजोग वागरेंना मोठा फटका पडला, उद्धव ठाकरेंना मोठा फटका पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेमकं काय गणित आहे मावळचं तुला मी गणित मांडण्याआधी मी जसं म्हटलं होतं की आंबेगाव मधलं मला एक समीकरण मांडायचं होतं वळसे पाटलांच्या अपघाताचं. खरं तर हा जो पराभव झालेला आहे आढळराव पाटलांचा, हा पराभव आढळराव पाटलांचा नाही, हा पराभव अजित पवारांचा आहे. ज्यांनी म्हटलं होतं की अमोल कोल्हे कसा विजय होतो ते मी पाहतो. हा पराभव दिलीपराव वळसे पाटलांचा आहे, ज्यांच्या जबाबदारीवरती अजित पवारांनी आढळराव पाटलांना राष्ट्रवादीमध्ये घेतला आणि उमेदवारी दिली. त्यांचा अपघात झाला, ते हॉस्पिटलाइज झाले, हा भाग नंतरचा आहे. परंतु जे घटनाक्रम घडलेत हे पाहता या सगळ्या गोष्टी आपण विचार केला पाहिजे. कुठेतरी दिलीपराव वळसे पाटील यांचा झालेला अपघात, ते कुठेतरी हॉस्पिटलाइज झाले, त्यांचा मतदारांशी तुटलेला संपर्क, कारण आपण ती परिस्थिती पाहिलेली आहे. आपण त्यांच्या हॉस्पिटल ज्युपिटर या ठिकाणी जाऊन त्यांची आपण बाईट घेतली होती, प्रतिक्रिया जाणून घेतली होती. खरंच त्यांचा अपघात झालेला होता, त्यांना मतदारांपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. परंतु त्याही परिस्थितीमध्ये ते फोनवरती असतील, त्यांच्या समर्थकांशी फोनवरती बोलत होते. त्यांची असणारी जी कन्या आहे पूर्वाताई, त्या देखील मतदारांमध्ये संपर्कात होते. परंतु शेवटी नेत्याचं आपल्यामध्ये उपस्थित राहणं आणि फोनवरतून संभाषण करून सगळ्या गोष्टी मॅनेज करणं हा थोडंसं नाहीत म्हटलं तरी फरक पडतो. आणि त्यातूनच एक दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मला सांगायची आहे की दुपारी माध्यमांनी अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारला की या विजयाबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा काय समीकरण आहे, कसं आहे. तर त्यांनी एक सूचक त्या ठिकाणी इशारा या शिरूर लोकसभा मतदारसंघामधल्या विद्यमान आमदारांना दिलेला आहे. ते असं म्हटले की 2019ची ज्या वेळेला मी लोकसभा निवडणूक जिंकलो त्यावेळेला समीकरण जे होतं माझ्या विरोधात जेव्हा ते लढत होते त्यावेळेला शिवसेनेचे किंवा समोरचे भारतीय जनता पार्टीचे असे सगळे मिळून या ठिकाणी 5 आमदार होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार होता. आता मी निवडणूक लढतोय, ही निवडणूक आता सुद्धा आमचा एकच आमदार आहे म्हणजे ते अशोक बापू पवार शिरूरचे, आणि 5 आमदार हे समोरच्यांचे आहेत, हा म्हणजे महाविकास आघाडीचे. आता मी विजयी झाल्यामुळे अनेक आमदारांना आता त्याचं टेन्शन आलेलं आहे की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काय घडतंय, अमोल कोल्हे काय चमत्कार करता. पण मी अमोल कोल्हे आत्ताच निवडून आलेत, मला वाटतं 1 तासभर अजून निकाल लागायचा आहे किंवा त्यांना सर्टिफिकेट मिळायचं आहे. शेवटी हे राजकारण आहे, या राजकारणामध्ये इंदिरा गांधींचाही पराभव झालेला लोकांनी पाहिलेला आहे. ज्याला गच्ची बाधा होते तो राजकारणात जास्त दिवस टिकत नाही. मी म्हणजे काहीतरी वेगळं आहे हे जर आपण पाहत असू आणि मी लोकसभा निवडणूक जिंकलो म्हणजे मी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या 5 आमदारांचा पराभव करू शकतो, तर हा कदाचित अमोल कोल्हेंचा फाजील आत्मविश्वास होईल असं मी तुम्हाला या ठिकाणी अतिशय गांभीर्याने सांगतोय. त्याचं कारण असं असतं की
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे आमदारकीची निवडणूक ठरू शकत नाही, बरोबर, विधानसभेची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक ठरवू शकत नाही, आणि लोकसभेचा लागलेला निकाल हे विधानसभेचं गणित ठरवू शकत नाही. शेवटी आपण पाहिलेलं आहे, मी जवळून पाहिलेलं आहे, अतुल बेनके जे जुन्नर तालुक्याचे आमदार आहेत, त्यांचे जे काही मुस्लिम मतदार, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांनी सुद्धा अतुल बेनकेंना माझ्या समोर सांगितलेलं किंवा फोनवरती सांगितलेलं किंवा मला सांगितलेलं मी जवळून पाहिलेलं आहे की अतुल शेठ बेनके, आम्ही तुमचेच आहोत, पुढच्या विधानसभेला आमचं मतदान तुम्हालाच, परंतु या लोकसभेला तुम्ही आम्हाला थांबवू नका. आम्ही ह्या वेळेला आमचं मतदान अमोल कोल्हेला नाही, आमचं मतदान आम्ही शरद पवार साहेबांना देणार आहोत. कारण त्या मुस्लिम मतदाराला कुठेतरी एक भीती होती की जर मी आढळराव पाटलांना मतदान दिलं तर ते इनडायरेक्टली नरेंद्र मोदींना जाणार आहे. त्यामुळे त्या मतदारांना आढळराव पाटील, अतुल बेनके यांना मतदान द्यायचं नव्हतं, त्यांना मतदान शरद पवारांना द्यायचं होतं. त्यामुळं हा काही जो काही बदल झाला, त्यामुळं जे काय अमोल कोल्हेने विधान केलेलं आहे की माझा ह्या विजयामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघामधल्या या 5-6 विधानसभेचं गणित बदलेल, तर घोडा दूर ना मैदान दूर, अगदी त्यालाही 3-4 महिन्यावरतीच सगळ्या निवडणुका तोंडावरती आहेत, ते आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुझा दुसऱ्या मुद्द्यावरती मी आता येतो. मावळ लोकसभा मतदारसंघाबद्दल जो काही तुझा प्रश्न होता, आपण पाहिलं की मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात आधी जर का उमेदवारी कोणाची डिक्लेअर झाली असेल, घोषित झाली असेल, तर ती होती संजोग वाघेरे पाटलांची. बरोबर, ती होती महाविकास आघाडीकडून सगळ्यात पहिली. खरं तर ही अनपेक्षित होती, कारण संजोग वाघेरे पाटील हे अजित पवारांचे खंदे समर्थक, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, हे पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर राहिलेले. त्यांनी 2014, त्यांनी 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचं त्या ठिकाणी इच्छा प्रकट केली की मला लोकसभा निवडणूक लढायची आहे, पण त्यांना यश आलं नाही. 2019ला त्यांना उमेदवारी मिळणार म्हणता म्हणता तिथं अजित पवारांनी पार्थ पवारला उमेदवारी दिली, पार्थ पवारांचा पराभव झाला आणि त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. मग आता कुठेतरी प्रयत्न करायचा म्हणून त्यांनी महायुतीकडे, महाविकास आघाडीकडे प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंच्या ते संपर्कात आले आणि तिथं त्यांची उमेदवारी निश्चित झाली. पण हे सगळा घटनाक्रम पाहता ज्यानंतर महायुतीकडून जे 2 टर्मचे खासदार आहेत, जे हॅट्रिक आता ज्यांची झालेली आहे, ते श्रीरंग अप्पा बारणे यांच्या नावाची घोषणा झाली. आपणबद्दल जे बोललं जात होतं की आपणची उमेदवारी का उशिरा घोषित केल्या गेली, आपण उमेदवारी मिळते की नाही मिळत, आपणच्या उमेदवारीला भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे. जर तुम्ही बारकाईनं मावळ लोकसभा निवडणूक पाहिली असेल, अप्पा बारणे जरी मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती निवडून आल्या असतील, तरी देखील अप्पा बारणे यांच्या विजयामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं एक काम खूप महत्त्वाचं राहिलेलं आहे. जो काय आपण ज्याला संघ म्हणतो, संघाचं एक प्लॅनिंग असतं, एक प्रचारक असतात, ही सगळी लोक ही सगळी निवडणूक आपल्या हातामध्ये घेत असतात. दुसरा एक तो मुद्दा मांडला की कुठेतरी पार्थ पवारचा वचपा काढण्यासाठी कदाचित संजोग वाघेरे पाटलांना तिकडे पाठवलं गेलंय का उद्धव ठाकरेंकडे, आणि आतून अजित पवार यांचे जे सहकारी आहेत, ज्यामध्ये पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे असतील, मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके असतील किंवा त्यांचे सगळे नाना काटे असतील, सगळे जी त्यांचा जो ग्रुप आहे, ही सगळी लोक आतून कुठेतरी संजोग वाघेरेंची हातमिळवणी करतायत का, त्यांना कुठेतरी मदत करतायत का, कारण ते त्यांचे मित्रच आहेत असंही आपल्याला वाटत होतं. काही अंशी सुनील अण्णा शेळकेंनी ते बोलून दाखवलं व्यासपीठावरती की काही लोक सकाळी एक काम करताय, संध्याकाळी काम करताय. या लोकांची अजित पवारांनी कानही टोचले तेही आपण पाहिलं. परंतु केवळ या प्लॅनिंगवर डिपेंड न राहता, आधारित न राहता, श्रीरंग बारणे यांचं जर का आपण प्लॅनिंग पाहिलं तर ते मायक्रो प्लॅनिंग होतं. ही निवडणूक मावळ लोकसभेची मी अतिशय जवळून पाहिली. खरं तर मागची 2019ची जी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, ज्यामध्ये अमोल कोल्हेंचा विजय झाला, हा कसं झाला हे वेगळं सांगायला नको. त्यावेळेला जे काही आपला आवाजच्या संपूर्ण टीमने कव्हरेज केलं, जे काम केलं, त्याचा निकाल आपण आधी सांगितला होता की अमोल कोल्हेंचा विजय होणार आहे. परंतु यावेळेला आपला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये फारसं लक्ष नव्हतं, कारण आपण गेल्या 4 वर्ष झाले पिंपरी चिंचवडमध्ये काम करतोय. आपलं सगळं लक्ष हे मावळ लोकसभेमध्ये होतं आणि अप्पा बारणे हे विजयी होतील हे आपण आधीच बोललो होतो. त्या पद्धतीने अप्पा बारणेंचं आपल्याला जवळून जे काही त्यांचं प्लॅनिंग होतं, जे नियोजन होतं ते पाहता आलं. एक निवडणुकीची एक प्लॅनिंग असतं, मतदारांपर्यंत कसं पोहोचायचं आहे, मीडियापर्यंत कसं पोहोचायचं आहे, कुठल्या गोष्टी मीडियापर्यंत गेल्या पाहिजे, कुठल्या नाही गेल्या पाहिजे, हे कुठेतरी सगळं प्लॅनिंग करायला संजोग वाघेरे पाटील यांची पाठीमागची जी टीम होती ती सगळी टीम नौखी होती असं माझं मत आहे. ती टीम कुठेतरी कमी पडली. संजोग वाघेरे पाटलांना या ठिकाणी ते लोकसभेत निवडणुकीचं एक प्लॅनिंग असतं ते करता आलं नाही. पण यातून मी एक गोष्ट सांगेल की हा झालेला पराभव ज्या पद्धतीने म्हटलं की आढळराव पाटलांचा पराभव झाला नाही, अजित पवारांचा झाला, वळसे पाटलांचा झाला, त्या पद्धतीने मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जरी विजय श्रीरंग अप्पा बारणेंचा झाला असला तरी हा पराभव संजोग वाघेरे पाटलांचा नाही. संजोग वाघेरे पाटलांनी खचून न जाता परत एकदा कंबर कसावी, पडल्यानंतर सुद्धा मतदारांमध्ये जावं,
5 वर्ष त्यांची सेवा करावी, कारण त्यांना मतं कमी मिळालेली नाही. ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे त्यांच्या ज्या समस्या असतील ते त्यांनी आतातून सोडवाव्या, त्यासाठी पाठपुरावा करावा. कारण ज्या पद्धतीने लाखाच्या पुढे अप्पा बारणे यांचा विजय झालेला आहे, मागची जर का 2019ची आपण निवडणूक पाहिली तर त्या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा जवळपास 2.5 लाखाच्या मताधिक्याने पराभव झाला होता. अजितदादांनी सगळी ताकद ह्या लोकसभेमध्ये लावली होती. इथले असणारे स्थानिक आमदार, नगरसेवक ही सगळी यंत्रणा अजितदादाकडे होती, तरी सुद्धा पार्थ पवारचा पराभव झाला. संजोग वगैरे पाटील काही अजित पवारांच्या तुलनेमध्ये खूप मोठे नाही, त्यांच्याकडे खूप मॅन पॉवर नाही, खूप आर्थिक सुलभता अजित पवारांच्या दृष्टीने आहे तेवढी त्यांच्याकडे असेल असंही नाही. त्यामुळं संजय वगैरे पाटलांनी खचून न जाता हा झालेला पराभव खूप जिवारी लावून न घेता पुन्हा एकदा मतदारांमध्ये जाऊन आपली पुढच्या निवडणुकीसाठी मूठ बांधावी असं मला वाटतं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर मावळ लोकसभेतून कुठेतरी संजोग वगैरे म्हणजे उद्धव ठाकरेंना प्रचंड सहानुभूती होती, संधी होती खूप मोठी, म्हणजे सोनेरी संधी होती. आपण जर पाहिलं जसं तुम्ही म्हटलं की या राज्यात जर सगळ्यात पहिली उमेदवारी कोणाची जाहीर झाली असेल ती ठाकरे गटाकडून संजोग वगैरे यांची झाली होती. म्हणजे निवडणूक लागायच्या अगोदरच ज्यावेळेस उद्धव ठाकरे जे आहे ते डॅमेज कंट्रोलसाठी विविध विधानसभामध्ये फिरत होते, ज्यावेळेस ते मला आठवते खालापूरमध्ये होते, त्या ठिकाणी सभेमध्ये त्यांनी संजोग वगैरे यांचं नाव निश्चित केलं होतं. पहिल्याच दिवसापर्यंत म्हणजे अप्पा बारणे यांच्या तुलनेत संजोग वगैरेंना 1.5 महिना जास्त मिळाला होता प्रचारासाठी. कुठेतरी प्रचारात कमी पडलेत ते का शिवसैनिकांचं कुठेतरी जी सहानुभूती होती ते त्यांना ते मतांमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतात ते का. आपण जर एकंदरीत पाहिलं तर जसं तुम्ही म्हटले की अजित पवारांनी जरी संजोग वगैरे यांचं काम केलं असेल पण भाजप देखील पहिल्या दिवसापासून या जागेसाठी आग्रही होता. शंकर जगताप जे आहेत ते मागच्या दारातून आपलं नाव पुढे करत होते, पण एकंदरीत जर पाहिलं तर बार्गेनिंगमध्ये अप्पा बारणेंना सीट सुटली. भाजपची मोठी ताकद जी आहे ती शिंदेबरोबर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. उद्धव ठाकरेंना सहानुभूती होती तरीही म्हणजे जे पोषक वातावरण जे असतं निवडणुकीसाठी ते संजोग वगैरेच्या बाजूने होती, तरी देखील अप्पा बारणेंनी बाजी मारली. कुठेतरी मताधिक्य जरी कमी झालं असेल अप्पा बारणेंचं पण शेवटी त्यांनी बाजी मारलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत कसं पाहते या समीकरणाकडे? सरळ गणित आहे प्रसन्न. खरं तर आपण जर पाहिलं तर हे जे काही 6 विधानसभा आहे ह्या आपल्या मावळ लोकसभेतल्या, यामध्ये आपण ज्याला म्हणतो की घाटाचा वरचा भाग आणि घाटाच्या खालचा भाग. तर वरच्या भागामध्ये काय येतं? पिंपरी विधानसभा, चिंचवड विधानसभा आणि मावळ विधानसभा. घाटाच्या खाली काय? उरण, पनवेल, कर्जत, हे जे काही 3 विधानसभा आहेत. तर याच्यामध्ये तू जो सहानुभूतीचा मुद्दा मांडला उद्धव ठाकरेंचा, तर तो घाटाच्या वरती काही उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा प्रश्न आपल्या भागात येत नाही, कारण इथे शिवसेनेची ताकद खूप कमी आहे. कारण आपल्याकडे पिंपरीची जो महानगरपालिका आहे त्यांचे किती नगरसेवक आहे, किती आमदार आहे, तर एकही आमदार नाही. पिंपरीमध्ये राष्ट्रवादीचा आमदार, चिंचवडमध्ये भाजपचा आमदार, तर मावळमध्ये राष्ट्रवादीचा आमदार. हां, परंतु आपण जर का खाली गेलो घाटाच्या, तर तिथे मात्र उद्धव ठाकरेंची जी जादू होती, त्यांच्याबद्दलची जी सहानुभूती होती, त्याचा निश्चितच फायदा कुठेतरी 100% हा संजोग वगैरे पाटलांना मिळाला. मी काय म्हणतोय, तो मिळाला म्हणूनच ज्या पद्धतीने 2019ला पार्थ पवारांचा जवळपास 2.5 लाख मताधिक्याने पराभव झाला, तेवढ्या फरकाने संजोग वगैरे पाटलांचा पराभव झाला नाही. ते त्यांना मिळालेलं मताधिक्य उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीमुळेच मिळालं. त्यामुळं कदाचित तो लाखभर मतांनीच त्यांचा पराभव झाला हे आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागेल. बरोबर, म्हणजे जे कुठेतरी पार्थ पवारांना जे कमी मतं पडली होती ते कुठेतरी कव्हर अप केले वगैरेंनी. बरोबर. आता आपण पुढे वळूया. पुणे लोकसभा मतदारसंघ, देशाचं लक्ष या लोकसभा मतदारसंघाकडे लागले. 2 राष्ट्रीय पक्ष, काँग्रेस विरुद्ध भाजपशी थेट लढते, पण त्याच्यात ट्विस्ट म्हणून वंचित कडून वसंत मोरे हे रिंगणात होते. पण जर आपण पाहिलं तर वंचित मधून वसंत मोरेंचं जे नाव पुढे आले, पण त्यांचं मताधिक्य जे आहे ते कुठेही आपल्याला दिसत नाहीये. जवळपास 25,000च्या देखील खाली वंचित मोरे या निवडणुकीत, वंचितचे वसंत मोरे या निवडणुकीत आहेत. आणि जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने जी लढाई तिरंगी वाटत होती पण ती दुरंगीत झाली, कारण या ठिकाणी ही प्रामुख्याने मुख्य लढाई जी आहे ती काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होती. या ठिकाणी जे आहे धनगेकरांचं नाव चर्चेत होतं, मुरलींना देखील विश्वास व्यक्त करत होते. काटेकी टक्कर जी आहे ती सकाळपासूनच सुरू होती, पण एंडला जे आहे एकदम एंडला जे आहे मुरलीधर मोहोळ यांनी कुठेतरी आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. कसं पाहताय पुणे लोकसभेकडे? महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे ज्याबद्दल आपण सगळ्यात शेवटी बोलतोय आणि आपलं विश्लेषण थांबवणार, कारण बरंचसं लांबलेलं आहे, प्रेक्षकांना ते कदाचित पाहायला आवडेल कारण आपण खूप विस्तृतपणे त्याला घेतलेलं आहे. खरं तर पुणे लोकसभा मतदारसंघाबद्दल जर का सांगायला गेलं तर त्या ठिकाणी 2 राष्ट्रीय पक्ष, तू वारंवार सांगतोय याचा आपण उल्लेख का करतोय की 2 राष्ट्रीय पक्ष, एक भारतीय जनता पार्टी आणि एक काँग्रेस. म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघ जरी असला तरी या पुणे जिल्ह्यामध्ये 4 लोकसभा, जिथं शिवसेना, बारामती, मावळ आणि पुणे
बारामती पवार विरुद्ध पवार म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, शिरूर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि मावळ शिवसेना विरुद्ध शिवसेना. एकमेव पुणे लोकसभा अशी होती ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कमळ आणि काँग्रेसचा पंजा असे दोन उमेदवार समोरासमोर लढत होते. जरी निवडणूक ही सुरुवातीला तिरंगी वाटत होती, कारण वंचितचे जे वसंत मोरे म्हणजे पुणे की पसंत मोरे वसंत असं जे टॅगलाईन वापरतात, त्या वसंत मोरे जे मनसेचे होते, ते मनसेतून शहराध्यक्ष पदाचा राजीनामा झाला. नंतर ते काही काळ राजकारणातून थोडे बाजूला राहिले, पुन्हा एकदा सक्रिय झाले आणि नंतर त्यांनी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी जेव्हा पाहिलं की आपल्याला उमेदवारी मिळत नाही, तेव्हा मात्र त्यांनी वंचितचं दार ठोठवलं. तिथे त्यांना उमेदवारी मिळाली, त्या निवडणूक रिंगणात आले. त्यामुळे तिहेरी लढत होती की काय. कारण वसंत मोरेंबद्दल सुरुवातीला बोलतो की ते ज्या पद्धतीने त्यांचं FB लाईव्ह करतात, अनेकांचे प्रश्न सोडवतात, समस्या सोडवतात, त्यांचे 7-8 लाख फॅन फॉलोअर्स आहेत. त्यातले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पुण्यातूनच 1-1.5 लाख फॅन फॉलोअर्स आहे. पण वसंत मोरेंना एक गोष्ट मी सांगू इच्छितो की तुमचे जर फॅन फॉलोअर्स आहेत किंवा तुम्ही समस्या सोडवतात, याचा अर्थ ती लोक तुम्हालाच मतदान करतील असं होत नाही. कारण आपण जर का पाहिलं तर फॅन फॉलोअर्स माधुरी दीक्षित असेल किंवा जे सेलिब्रिटी असतात यांचे सबस्क्रायबर्स फॉलोअर्स हे मध्ये असतात, 10 लाख 20 लाख कितीतरी मिलियनमध्ये असतात. ते आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे ते कुठून जर का ते निवडणूक लढले तर ते विजयी होतील असं होत नाही. वसंत मोरेंना ह्या निवडणुकीमध्ये त्यांचा भ्रमाचा भोपळा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आड आला. त्यांचं निवडणुकीचं अजिबात प्लॅनिंग नव्हतं. जे प्लॅनिंग असलं पाहिजे, जे मीडिया मॅनेजमेंट असली पाहिजे, ज्या पत्रकार परिषद व्हायला पाहिजे होत्या, पत्रकारांना सोबत घेऊन पुढे सोबत, याचा अर्थ की त्यांनी कोणाला चहा पाजावा, कुठं पार्टी द्यावी, पाकिट द्यावी असा होत नाही. शेवटी मीडियाला एक सन्मानपूर्ण वागणूक सुद्धा महत्वाची असते. कॉन्ट्रोवर्सी नाहक कारण नसताना वसंत मोरेंनी पुण्यातल्या मीडियाला आपल्या शिंगावर घेतलं. मीडियावरती पाकिटांचा किंवा काहीतरी त्यांचा पोस्टचा जो काही गंभीर एक आरोप केला होता आणि त्यालाच उत्तर पुण्यातल्या पत्रकारांनी तसंच दिलं. ते आपण माध्यमांनी पाहिलं की ज्या पद्धतीने पुण्यातल्या सगळ्या पत्रकारांनी समोर येऊन वसंत मोरेंना 1 to 1 त्याची विचारणा केली. याला सुद्धा पुण्यातल्या पत्रकारांना आपल्याला दाद द्यावी लागेल. तिथूनच मात्र वसंत मोरेची घरघर सुरू झाली. कारण वसंत मोरे ज्या वेळेला वंचितचे जे काही प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला निघाले होते त्याचा मी साक्षीदार आहे. जेव्हा ते निघाले गाडीतून तेव्हापासून सुरुवातीपासून त्यांना ज्या पद्धतीने कव्हरेज मिळालं, ज्या पद्धतीने त्यांना प्रत्येक माध्यमांचा फोन येत होता, एकाचा फोन सुरू तर दुसऱ्याचा फोन वेटिंगला, त्यांचे फोन सुरू होते, त्यांचं लाईव्ह सुरू होतं. त्यांना प्रत्येक मीडियाने उमेदवारी मिळायच्या आधी ते फक्त वंचितकडे गेले म्हणून कव्हरेज दिलेलं होतं. आणि इतकं चांगलं कव्हरेज मीडियाने दिल्यानंतर जर वसंत मोरे या पद्धतीने पुण्यातल्या मीडियाबद्दल विनाकारण काही पुरावे नसताना आरोप करत असतील तर याचा फटका कुठेतरी वसंत मोरेंना हा या निवडणुकीमध्ये मिळालेला आहे. आता वसंत मोरे हा भाग आपण बाजूला ठेवू, कारण ते कुठेही स्पर्धेत आता ह्या निकालानंतर नाहीये. त्यांचं मताधिक्य म्हणजे अगदी त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. त्यामुळे त्या विषयात आता खूप आपण बोलणं महत्वाचं नाही. आता आपण बोलूयात रवींद्र धंगेकर, जे काँग्रेसचे आमदार जे कसब्यातून निवडून आले. आणि दुसरे आपण जर का पाहिलं तर मुरली अण्णा मोहोळ यांच्याबद्दल. खरं तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांचा विजय झालेला आहे. आता समीकरण काय, का त्यांचा विजय सोपा झाला, का त्या ठिकाणी कसब्यातून म्हणजे हु इज रवी धंगेकर असे जेव्हा चंद्रकांत पाटील म्हटले तर दिस इज रवी धंगेकर. म्हणजे जेव्हा रवींद्र धंगेकर कोणी नव्हते, एक रवींद्र धंगेकर एक नगरसेवक होते आणि त्या कसब्यातून पोटनिवडणुकीमध्ये विजय होतात. तर विजयी का होतात, तर कुठेतरी ती निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने साम दाम दंडभेद सगळं वापरलं होतं. परंतु कसब्यातला जो मतदार होता, जो सर्वसामान्य मतदार होता, त्या मतदाराला रवींद्र धंगेकर कुठेतरी आपला माणूस वाटत होता. जो जमिनीवरचा होता, जो सर्वसामान्य होता, त्याच्याकडे कुठलीही आर्थिक खूप मोठी मॅनपॉवर नव्हती, परंतु मतदारांनी त्याची पूर्ण ताकद रवींद्र धंगेकरांच्या पाठीमागे लावली होती. म्हणून त्या ठिकाणी त्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकरांचा विजय सोपा झाला होता. याचा अर्थ 1.5 वर्ष आधी तुम्ही पोटनिवडणूक लढताय, तुम्ही आमदार होताय आणि तुम्ही लगेच लोकसभा निवडणूक लढताय म्हणजे तुम्हाला पुणेकर लोकसभा निवडणुकीला स्वीकारतील, तर असं होत नाही. इथं मी परत एकदा जे वसंत मोरेंबद्दल बोललो तेच मी सांगेल या ठिकाणी की इथेही कुठेतरी रवींद्र धंगेकर यांना गची बाधा झाली. इथे त्यांना त्यांचा फाजील आत्मविश्वास हा कुठेतरी नडला. अर्थात त्यांच्याशिवाय पुण्यामध्ये काँग्रेसकडे दुसरा तुल्यबळ उमेदवारही नव्हता, हा भाग आपण बाजूला ठेवू. परंतु रवींद्र धंगेकर ज्या पद्धतीने विजयाचा आत्मविश्वास सांगत होते की विजय माझाच निश्चित आहे, ज्या पद्धतीने ते भाजपच्या समोरचे उमेदवारावरती आरोप करत होते की ते EVM मॅनेज करतील, त्यांचं प्लॅनिंग असं आहे, ते पैसे खूप वाटतात किंवा त्यांनी वाटले, पैसे वाटपाचे आरोप झाले, त्याच्याबद्दलही त्यांनी पोलीस स्टेशनवर धरणे आंदोलन केली, हे आपण सगळं पाहिलेलं आहे. निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोप होणार. परंतु मी मुरली अण्णा मोहोळ यांच्याबद्दल एक गोष्ट सांगू इच्छितो की मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे या निवडणुकीच्या आधी माजी महापौर राहिलेले आहेत. ज्यावेळी तुम्ही महापौर होतात
तेव्हा तुम्ही संपूर्ण पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करतात, कारण त्याच्यात तुमच्या 6 विधानसभा, बरोबर. 1 लोकसभा ही संपूर्ण तुमच्या हातात असते, म्हणजे तुमच्या खाली असते. तुम्ही शहराचे महापौर असतात. अर्थात मुरलीधर मोहोळ जेव्हा महापौर झाले त्या दरम्यान कोविडचा काळ होता. या कोविडच्या काळामध्ये मुरलीधर मोहोळनी पुण्याच्या नागरिकांसाठी, पुणेकरांसाठी जे स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलं ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. अर्थात त्या कोविडच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळांना पुणेकरांपर्यंत जाता आलं, त्यांचा चेहरा लोकांपर्यंत गेला, एक नाव त्यांच्यापर्यंत गेलं. तर इतिहासात अशी काही महापौर होतात, ते कधी होतात आणि कधी जातात ते लोकांनाही समजत नाही. परंतु मुरलीधर मोहोळ यांनी मात्र ते त्या ठिकाणी महापौर झाल्यानंतर त्याची एक छाप पाडली. पुण्याचा महापौर कसा असतो, तो काय विकास करू शकतो, त्याचं विजन काय हे मांडण्याचं काम खऱ्या अर्थाने मुरलीधर मोहोळ यांनी केलं. आणि त्यांनी पुणेकरांच्या हृदयात हात घालण्याचं काम, पुणेकरांना आपलं करण्याचं काम केलं. आणि हे मुरलीधर मोहोळांनी 100% त्यांचं प्लॅनिंग जे केलं, या संपूर्ण याच्या जोरावरती, कसं रवींद्र धंगेकर होतं कसब्याचे आमदार, परंतु मुरलीधर मोहोळ महापौर म्हणून पुणे शहराचे महापौर, त्यामुळे ही निवडणूक त्यांना अति सोपी झाली. आणि मागचं जर का 2019 आपण पाहिलं तर माजी खासदार, दिवंगत खासदार त्या ठिकाणी असणारे गिरीशजी बापट यांचं निधन झालं, पण ते त्या ठिकाणी खासदार होते. तर त्याचा असणारा त्यांची असणारी सहानुभूतीची लाभ किंवा त्यांचा असणारा त्या ठिकाणी पकड त्या शहरावरची, कारण आपण जर का पाहिलं तर याआधी पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. म्हणजे त्याचा फायदा तसा धंगेकरांना व्हायला पाहिजे. आधी कलमाडी त्या ठिकाणी अनेक वर्ष सुरेश कलमाडी खासदार राहिलेले आहेत, परंतु तसा फायदा धंगेकरांना न होता जे दिवंगत खासदार त्या ठिकाणी आहेत आपले होते गिरीश बापट यांचा सहानुभूतीचा फायदा त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावरती किंवा त्यांनी मतदारांपर्यंत ते पोहोचले. आणि कसं आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित संघटितपणे जे काही काम केलं त्याच्या जीवावरती मुरलीधर मोहोळ यांचा मात्र विजय सोपा झालेला आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर नागपूर नंतर जर भाजपचा सगळ्यात मोठा बालेकिल्ला असेल तर तो आता, जसा आधी काँग्रेसचा होता, कलमाडी त्या ठिकाणी होते, मोहन जोशींची थोडीफार पकड आहे, तर जर आपण पाहिलं तर गिरीश बापटांनंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये भाजपचा सगळ्यात मोठा हा बालेकिल्ला आहे. पण या ठिकाणी जरी मुरली अण्णा विजय होत असतील तर धंगेकरांनी त्यांना तोडीस तोड उत्तर दिलेलं आहे. थोडेफार लीडनी ते मागे आहेत, पण जर आपण पाहिलं तर काँग्रेसची कुठलीही ताकद या शहरामध्ये नाही. फक्त एकटे रवींद्र धंगेकर ज्या कसब्यातून आहे त्याच जागेवरनं जे आहे ते काँग्रेसला म्हणजे सगळ्यात जास्त ताकद मिळालेली आहे. आणि इतर जर आपण बाकीचे 5 विधानसभा पाहिलं तर राष्ट्रवादी, अजित पवार गटाचे काही आमदार आहेत, भाजपचे काही दिग्गज आमदार आहे या ठिकाणी. तरीही कुठेतरी मुरली अण्णा म्हणजे जी आपण अपेक्षा ठेवत होतो की 1,00,000-1.5 लाख, जे स्वतः मुरली अण्णा विश्वास व्यक्त करत होते, शहर अध्यक्ष देखील म्हटले होते 2.5-3 लाख मतांच्या फरकाने, पण आपण जर पाहिलं तर काही हजारांमध्येच हे जे संपूर्ण लीड आहे हे पाहायला मिळते. नेमकं काय कारण असू शकतं ह्याला? धंगेकरांची कुठे क्रेज होती का याच्यात, का त्याचा काय कुठला फटका पडलाय मुरली अण्णांना? एक सगळ्यात आधी तुला गोष्ट क्लिअर करतो की जे मी सुरुवातीलाच माझ्या विश्लेषणामध्ये मांडलं होतं की ही, जसं तू म्हटलं की मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीमागे संपूर्ण भारतीय जनता पार्टी होती, देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी आले, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आणि ज्या पद्धतीने भाजपचे त्या ठिकाणी आमदार या पुणे शहरामध्ये आहेत, एकूण असणाऱ्या विधानसभेमध्ये रवींद्र धंगेकर जर का सोडले तर तिथे काँग्रेसची खूप मोठी ताकद नाही आज असं तुझं जे म्हणणं आहे. तर त्याला मी सांगितलं तुला सुरुवातीलाच की ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली निवडणूक होती. ही आमदार किती आहेत, कोण आमदार आहेत, आपण जर का पाहिलं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे आढळराव पाटलांचे 5 आमदार होते, परंतु आमदार मतदानामध्ये काही त्याला बदल करू शकले नाही, तिथं आढळराव पाटलांचा पराभव झाला. इथे आपण जर का पुण्यात पाहिलं तर रवींद्र धंगेकर जरी एकटे आमदार होते तरी कसब्यातला मतदार त्यांच्याबरोबर होता, त्याच्यामुळे त्यांना इथपर्यंत मतं मिळाली. पण ती मतं त्यांना विजयापर्यंत घेऊन जाता आली नाही. त्याला जे तिथं राहुल गांधींची सभा झाली, परंतु ज्या पद्धतीने निवडणुकीचं एक प्लॅनिंग असतं, एक विश्वास असतो, जी लोकसभेची निवडणूक आहे त्या गांभीर्याने ती घेतली पाहिजे. ज्या गांभीर्याने ही निवडणूक मुरलीधर मोहोळांनी घेतलं, त्यांची असणारी जर का आपण ती रॅली पाहिली असेल तर ती विजयाचीच रॅली होती असं आपण म्हटलं तर वावं ठरणार नाही. त्याचं प्रचंड एक नियोजन होतं. या सगळ्या नियोजनातून मुरलीधर मोहोळ यांचा हा विजय झालेला आहे. रवींद्र धंगेकरांबद्दल जर सांगायला गेलं तर त्यांचं नियोजन तितकं पॉवरफुल आपल्याला दिसलं नाही किंवा प्लॅनिंग दिसलं नाही. जे मतदारांपर्यंत संपूर्ण पुणे लोकसभेमध्ये ते पोहोचले पाहिजे होते तसं आपल्याला यंत्रणा पाहायला मिळाली नाही. तर आपण पाहू शकतो की पुणे जिल्ह्यातील संपूर्ण जे 4 लोकसभा मतदारसंघ यावर प्रखरपणे रोखठोकपणे जे आहे आपला आवाजचे मुख्य संपादक तथा राजकीय विश्लेषक अतुल परदेशी सर यांनी आपलं प्रखर मत मांडलेलं आहे. सर जाता एक तुम्हाला विचारायचं आहे, आता जर आपण पाहिलं तर तुम्ही ह्या 4 लोकसभा मतदारसंघाबद्दल भाष्य केलंय, एकंदरीत महाराष्ट्रातील काय स्थिती सध्याच्याला आहे, म्हणजे तुमचं प्रेडिक्शन काय? महाराष्ट्रात
महायुतीला किती जागा मिळतील, त्याचबरोबर इंडिया आघाडीला किती भेटतील. म्हणजे त्याच्यात महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना, भाजप, त्याचबरोबर अजितदादांची राष्ट्रवादी आणि इकडे ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी. एकंदरीत 48 पैकी काय वाटतं, काय निकाल असेल? आत्ता आपण जे समोर माध्यमांसमोर पाहतोय, खरं तर 4:30-5 वाजेपर्यंत जे निकाल जवळपास स्पष्ट झाले, ज्याची आघाडी होती, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला 27 जागा त्या ठिकाणी दिसत होत्या. तर कुठेतरी तिथे एक 17-18 जागांवरती महायुती पुढे होती. एक अपक्ष त्या ठिकाणी सांगलीचे विशाल पाटील त्या ठिकाणी विजयी झालेले होते. हे सगळं समीकरण होतं, परंतु अजूनही 2-3 जागांचा फटका हा महायुतीला बसू शकतो. कुठेतरी 27-28 ची महाविकास आघाडी ही 30+ होऊ शकते. ही सुरुवातीचीच परिस्थिती होती, कारण राज्यात असणारे एकूण 48 जागा, या 48 जागांमध्ये 30 ते 35 जागा हे महाविकास आघाडीला मिळतील. आपण आधीही मांडलं होतं, अनेक वेळा आपण चर्चा केलेली होती. आणि महायुतीला कुठेतरी 17-18 जागा, 15 जागा मिळतील, 15 जागा किंवा 18 जागा असं आपण जे मांडत होतो. तर तीच परिस्थिती झालेली आहे. अंतिम टप्प्यात सगळे आता निकाल राहिलेले आहेत. थोडेफार फरकाने काही सीट राहिलेले आहेत, त्याचे निकाल लागून जातील. त्यामुळं एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यात असणाऱ्या 48 जागांचा जर का आपण विचार केला तर 30-31 जागा महाविकास आघाडीला आणि कुठेतरी उर्वरित ज्या जागा आहेत 14-15 त्या महायुतीला मिळतील असं स्पष्ट सध्या दिसतंय. पक्षवाईज काय वाटतं तुमचं प्रेडिक्शन? पक्षवाईज आता आपण जर का पाहिलं तर शरद पवार यांचं जे काही राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आपण आत्ता पाहत होतो की काही ठिकाणी त्यांची 6 जागा दिसत होत्या, काही ठिकाणी 7 जागा दिसत होत्या. कारण आपण जर का पाहिलं तर बीडचा निकाल यायचा होता, जो बीडचा निकाल अतिशय घासून त्या ठिकाणी पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग अप्पा सोनवणे अशी त्या ठिकाणी फाईट होती. कुठेतरी ते पुढे मागं होत होतं. तर दुसरं आपण जर का पाहिलं तर नगर दक्षिण जो लोकसभा होता, तिथे सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी निवडणूक आपण पाहत होतो. तिथे लंकेंचं आणि विखेंचं खूप चुरस सुरू होती. त्यामुळे त्या 2 जागांमध्ये त्या ठिकाणी तर अशा 6-7 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना 7 किंवा 8 जे 6 होणार नाही, तिच्यात 7 पैकी अजून एक जागा 10 पैकी 7 ते 8 जागा शरद पवार यांना त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये मिळतील. तर दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर जे काँग्रेस आहे, काँग्रेसबद्दल तू ज्या पद्धतीने म्हटला की काँग्रेस खरं तर फक्त एक खासदार होता 2019च्या निवडणुकीमध्ये, बाळू धानोरकर म्हणून, जे आपण पाहिलं तेही त्यांचं निधन झालं. त्यांच्या पत्नी तिथं आमदार आहेत. आज त्यांच्या पत्नीचा खरं तर विजय झालेला आहे त्यांच्या मतदारसंघातून. तर आपण जर का पाहिलं तर जी काँग्रेस फक्त एक होती, ती काँग्रेसच आपल्याला 10 दिसते. ती कदाचित 11-12 होऊ शकते. त्याचं कारण असं मी सांगतोय तुला की मगाशी आपण जेव्हा बातम्या सगळ्या पाहत होतो त्यावेळेला मुंबईमधली एक जी मोठी लढत होती म्हणजे उज्ज्वल निकम विरुद्ध त्या ठिकाणच्या असणाऱ्या वर्षा गायकवाड. तर वर्षा गायकवाड अगदी 50-55 हजार मताधिक्याने मागे पडल्या होत्या. पण पुढच्या जेव्हा फेरी आली तर 1-2 फेरीमध्ये वर्षा गायकवाड यांनी ते लीड तोडलं. उज्ज्वल निकमांचं जवळजवळ 50,000चं लीड तोडलं आणि त्याच 5-7 हजार 10 हजार मताधिक्याने पुढे निघाल्या. त्यामुळे जिथं काँग्रेस आता 10 दिसते, कदाचित ते 11ही होईल, कदाचित ते 11चा 12ही होईल. काही ठिकाणी अजून आपल्याला निकाल येणं बाकी आहे. जसं आपण सांगतोय की शरद पवार गटाचे 7 ते 8 जागा आणि काँग्रेसच्या 11 ते 12 जागा. तसं आपण जर का पाहिलं महाविकास आघाडीमध्ये तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, उबाटा गट यांनी साधारणतः ह्या निवडणुकीमध्ये ज्या 20 जागा लढवल्या होत्या, 21 जागा, यापैकी त्यांना आता जे 10 दिसत आहेत त्या 10च्या त्यांच्या कदाचित 10च्या 11-12 पण होऊ शकतील. त्यांचेही काही जे उमेदवार आहेत ते 2-5 हजारच्या फरकाने मागे पुढे आहेत. त्याचे निकाल अजून येणं आपल्याला अपेक्षित आहेत. हा सगळा एकंदरीत आपण जर महाविकास आघाडीचं विश्लेषण केलं तर या पद्धतीने महाविकास आघाडीला ही सगळी जागा मिळू शकतात. अजित पवार यांच्या गटात एकच जागा सुनील तटकरेंची मिळालेली आहे. 4 जागा ते लढले, त्यात फक्त एका जागेवरती विजय झाला, 3 जागेवरती त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे. भारतीय जनता पार्टीचं आपण पाहतोय कुठेतरी 10, 11, 12 त्यांचं दिसतंय, पण कदाचित ते 9, 10 वरती येऊन थांबतील. आणि ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेची शिवसेना आहे त्याचा आत्ता जरी 6चा विजय दिसतो तर ते सुद्धा 5-6 मध्ये येऊन थांबतील, असं सगळं चित्र राहील. तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर राज्याच्या संपूर्ण या आत्ताच्या घडामोडीवर जे आहे आपलावरचे मुख्य संपादक तथा राजकीय विश्लेषक अतुल परदेशी सर यांनी आपलं मत मांडलेलं आहे. अगदी रोखठोकपणे जे आहे त्यांनी आपले प्रेडिक्शन या ठिकाणी लावलेले आहे. महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, कोणाला किती जागा मिळतील त्याचे देखील त्यांनी या ठिकाणी मत मांडले. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघावर त्यांनी सविस्तर भाष्य केलेले आहे. जी भविष्यवाणी जी अतुल परदेशी सरांनी यादी देखील 2019च्या निवडणुकीत केली होती तीच पुन्हा एकदा आपल्याला 2024 मध्ये पाहायला मिळत आहे. आपण वेळोवेळी जे अजूनही निकाल संपलेला नाही, अजूनही काही अशा जागा आहेत ज्या ठिकाणी चुरशीची लढत सुरू आहे. आपण वेळोवेळी जे आहेत त्या ठिकाणचा आढावा तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत. तुम्ही पाहत राहा आपला आवाज. धन्यवाद.